रामटेक बंगल्यावरून आता सस्पेन्स वाढलाय। रामटेक बंगल्याची बावनकुळे कुटुंबाकडून पाहणी करण्यात आली। चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाकडून संकेत बावनकुळे यांच्याकडून रामटेकची पाहणी करण्यात आली। सामान्य प्रशासन विभागाच्या जीआर नंतर रामटेक बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर पंकजा मुंडे यांना रामटेक बंगला दिला जाईल अशीही चर्चा सुरू असताना पुन्हा एकदा बावनकुळेंचं कुटुंब येऊन रामटेक बंगल्याची पाहणी करून गेलेले आहेत। तर रामटेक बंगला जुना झालाय, इथे रंगरंगोटी काही जुनं बांधकाम हटवून नवं बांधकाम केलं जाईल आणि नूतनीकरण केलेला रामटेक बंगला आता चंद्रशेखर बावनकुळे स्वीकारतात का की पंकजा मुंडे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आता रामटेक बंगला नेमका कोणाकडे जाणार, कोण या ठिकाणी मुक्कामी असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत। या सर्व घडामोडींवर त्या लक्ष ठेवून आहेत। मनश्री, रामटेक बंगल्याची एक खरं तर रंजक कहाणी आहे आणि आता सस्पेन्स आणखी वाढलाय। चाचपणी केली जाते बावनकुळे कुटुंबाकडून, मात्र पंकजा मुंडे यांना सुद्धा बंगला दिला जाईल अशी एक शक्यता आहे। काय नेमकं काय सुरू आहे? खातेवाटपानंतर आता बंगले वाटपाचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे। मी याच रामटेक बंगल्याच्या समोर आहे, ज्या रामटेक बंगल्याची पाहणी काही वेळापूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांनी येऊन केली। एकदा या बंगल्याकडे आपण नजर टाकूयात की हा बंगला नेमका कसा आहे। हा बंगला प्रशस्त आहे, शिवाय समुद्रकिनारी आहे, आरामदायी बंगला म्हणून ओळखला जातो। अर्थात आधीच्या काळामध्ये हा बंगला मिळवण्यासाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा असायची, मात्र साधारणतः 2000 सालानंतर या बंगल्यात जो कोणी मंत्री येतो तो अडचणीत सापडतो अशी धारणा राजकीय वर्तुळात मानली गेली। चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत आता सध्याच्या सरकारमध्ये आणि चंद्रशेखर बावनकुळेंना हा बंगला सामान्य प्रशासन विभागाने एक जीआर काढून अलॉट केला। त्याचवेळी पंकजा मुंडेंच्या नावावरती पर्णकुटी हा बंगला ठेवण्यात आला। त्याच्यामुळे पंकजा मुंडे यांना पर्णकुटी तर चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक अशी रचना झाली होती। मात्र एकंदरीतच बावनकुळेंच्या समर्थकांकडून थोडीशी त्यांच्या मनात धाकधूक असल्याने अशी वारे व्हायला सुरुवात झाली, अशी चर्चा सुरू झाली की चंद्रशेखर बावनकुळेंच्या ऐवजी रामटेक बंगला हा पंकजा मुंडेंना दिला जाईल। जेव्हा पंकजा मुंडे समर्थकांशी आम्ही बोललो, जेव्हा सूत्रांकडून माहिती घेतली, तेव्हा असं कळलं की पंकजा मुंडेंना रामटेक बंगला घेण्यामध्ये कुठलीही अडचण नाही। उलट गोपीनाथ मुंडे यांचं वास्तव्य या रामटेक बंगल्यामध्ये होतं, त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण मुंडे समर्थकांना या बंगल्याप्रती असेल, त्यामुळे कदाचित पंकजा मुंडे या बंगल्यात राहायला येतीलही। मात्र अशी चर्चा सुरू असतानाच बावनकुळेंचं कुटुंब आज अचानकपणे याच रामटेक बंगल्याची पाहणी करून गेलं। चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे काही वेळापूर्वीच इथे आले होते। जर बंगल्याकडे आपण एक बार नजर टाकली तर लक्षात येईल की बंगला जुना झालेला आहे, त्यामुळे रंगरंगोटीचं काम करणं गरजेचं आहे। काही अनावश्यक असणारं बांधकाम आहे ते हटवून नवीन बांधकाम केलं जाण्याची शक्यता आहे। एकंदरीतच बंगल्याचं नूतनीकरण होईल आणि कदाचित या नूतनीकरणानंतर चंद्रशेखर बावनकुळे कुटुंब आणि चंद्रशेखर बावनकुळे हे या बंगल्यामध्ये वास्तव्याला सुद्धा येतील। त्याच्यामुळे पुन्हा एकदा बावनकुळे युटर्न घेत आहेत की काय अशी चर्चा आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्याच्यामुळे रामटेक बंगल्याला घेऊन आधीच इतकी चर्चा असताना पुन्हा एकदा त्याच्यात भर पडली असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे रामटेकचा सस्पेन्स वाढलेला आहे, कारण रामटेकची कहाणी सुद्धा तितकीच रंजक आहे। त्याच्यामुळे रामटेकची ही रंजक कहाणी पुढे कुठलं वळण घेते आणि पुढची 5 वर्ष नेमका कोणता मंत्री या रामटेक बंगल्यामध्ये राहायला येतोय आणि इतिहासाची पुनरावृत्ती नेमकी होते की नाही हे आता बघूयात। अगदीच मनश्री, याच मुद्द्यावर मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे। जसं आता आपण सांगितलं की एक तर रंजक कहाणी आहे, या बंगल्यामध्ये जो मंत्री 2000 सालापासून राहायला आलाय, अडचणींचा सामना करावा लागतो, अडचणीमध्ये अधिक येण्याची शक्यता वर्तवण्यात येते किंवा तशा प्रकारे एक चर्चा सुरू आहे। काय एकंदरीतच ही जी रंजक कहाणी आहे ती नेमकी काय, 2000 सालापासून काय काय घडलं थोडक्यात आपण सांगूया। जसं मी मगाशी म्हटलं की आधीच्या काळामध्ये हा प्रशस्त बंगला घेण्यासाठी खरं तर स्पर्धा असायची मंत्र्यांमध्ये की हा बंगला कुणाला मिळणार। मात्र साधारणतः काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार आल्यानंतर छगन भुजबळांना जेव्हा हा बंगला मिळाला तेव्हाच आपल्याला आठवत असेल तर तेलगी स्कॅम हा चर्चेत आलेला होता। त्याच्यामुळे छगन भुजबळांवर सुद्धा आरोप करण्यात आलेले होते। स्कॅम घोटाळ्यात भुजबळांचं नाव आलं, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि हा बंगला सुद्धा सोडावा लागला। त्यानंतर एकनाथ खडसेंचं उदाहरण आपल्या समोर आहे की कृषी मंत्री एकनाथ
एकनाथ खडसेंना त्यावेळेच्या कृषी मंत्र्यांना हा रामटेक बंगला मिळाला, मात्र त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना सुद्धा मंत्रिपदासोबत बंगला सोडावा लागला. पुन्हा एकदा छगन भुजबळांनाच 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, जेव्हा भुजबळ हे अन्न नागरी पुरवठा मंत्री होते, त्यावेळेस भुजबळांना हा बंगला मिळाला. मात्र मविया सरकार हे जेमतेम 2.5 वर्षांमध्ये कोसळलं आणि सगळ्यात शेवटी आपण दीपक केसरकरांचं जर उदाहरण घेतलं तर दीपक केसरकरांना सुद्धा हा बंगला मिळाला होता. गेल्या सरकारमध्ये अजूनही दीपक केसरकरांच्याच नावाची पाटी ही या बंगल्यावर झळकते. मात्र गेल्या सरकारमध्ये मंत्री असणारे दीपक केसरकर या सरकारमध्ये मात्र त्यांना मंत्रिपदावरती पाणी सोडावं लागलं. आणि ज्या गोपीनाथ मुंडेंनी खरं तर हा बंगला चांगला चर्चेत आणलेला होता, त्यांना हा बंगला मिळाला होता, ज्यांच्यामुळे पंकजा मुंडे कदाचित या ठिकाणी वास्तव्याला येतीलही, त्या गोपीनाथ मुंडेंना सुद्धा अर्थातच त्याच्यानंतर त्यांची सत्ता गेलेली होती. त्याच्यामुळे एकंदरीतच रामटेकची ही रंजक कहाणी, त्याचा हा रंजक इतिहास राजकीय वर्तुळात चर्चेला जातो. त्याच्यामुळे अशा काही धारणा आहेत राजकीय वर्तुळामध्ये की अमुक बंगले किंवा मंत्रालयातले तमुक केबिन्स, दालनं ही काहीशी वादातीत सापडलेली आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी जो मंत्री राहायला येईल तो कायम वादात सापडतो की काय, अशी भावना, अशी एक धारणा राजकीय वर्तुळात राजकीय कार्यकर्त्यांमध्ये असते. अगदी मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. त्यामुळे निश्चितच आता रंजक ठरेल की या बंगल्यामध्ये नेमकं कोण राहायला येणार आहे ते पाहणं.